प्रॉब्लेम नंबर 7 आपण ॲक्च्युली फक्त रीड केला होता प्रॉब्लेम. Okay, problem number 7. Messrs Moon Limited has the following budget estimate for the year. Okay, 2016 sales unit 45,000, fixed expenses 1,02,000, sales value 9 lakh, variable cost 10 rupees. ओके, त्यावरून आपण कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया. प्रॉब्लेम नंबर 7. ओके, 6ला काय होतं? ओके, ठीक आहे. सेल्स व्हॅल्यू पर युनिट रुपीज. ओके, सेल्स व्हॅल्यू पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड नाही केलेली. 45,000 युनिट्स आहेत. ओके, टोटल व्हॅल्यू रुपीज 9 lakh. मग आपण पर युनिट आपण फाइंड आउट करू शकतो. 9 lakh डिवाइड बाय 45,000 इज इक्वल टू रुपीज 20. ओके, नेक्स्ट वेरिएबल कॉस्ट रुपीज 10 per unit. Okay, so from this we can calculate total amount 10 rupees into 45,000 is equal to 4,50,000. Contribution is equal to 20 minus 10 rupees 10. Okay, and here sorry, hello. Okay, contribution is equal to rupees 4,50,000. Okay, next fixed cost rupees 1,02,000. Okay, fixed cost rupees 1,02,000. Okay, therefore profit is equal to 4,50,000 minus 1,02,000. Okay, 3,48,000. Okay, this is the basic cost structure. First, actually basic cost structure. From that we can calculate PV ratio, break even point and margin of safety. Okay, the first find out करून घ्या PV ratio. डायरेक्ट आता फॉर्म्युला मेन्शन करत नाही, डायरेक्ट अमाऊंट मेन्शन करतो. PV रेशियो इज इक्वल टू कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100 इज इक्वल टू 50%. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ब्रेक इवन पॉईंट BEP इज इक्वल टू फॉर्म्युला फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो. ओके, 2,40,000. ओके, अँड नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस सेल ॲट BEP इज इक्वल टू 6,69,000. ओके, 96,000, 6,96,000. हे बेसिक आपला पॉईंट आपल्या फाइंड आउट झाला. हा पॉईंट आपण ए आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके, आणि ऑन दॅट बेसिस वी आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट रिवाइज PV रेशो, रिवाइज BEP अँड रिवाइज मार्जिन ऑफ सेफ्टी ऑन द बेसिस ऑफ दिस. ओके, सो आपण फर्स्ट आपण फाइंड आउट करूया इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट बाय 10%. आपण हे फाइंड आउट केलेलं का आपण लास्ट लेक्चरला? नाही ना. इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट बाय 10%. तर आपल्याला सेम आपल्याला करावं लागेल ओल्ड आणि न्यू. व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीज केलेली आहे. हा आपण प्रॉब्लेम लास्ट लेक्चरला आपण सॉल्व केलेला का आपण? नाही ना. नाही सर, 6 to 1 केलेला. ओके, 6 केलेला होता. ओके, आपल्याला फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट
आणि व्हेरिएबल कॉस्ट मेन्शन केलं म्हणजे ती पर युनिटमध्येच असणार आहे का, ती रुपीजमध्ये नसणार आहे कधीच. व्हेरिएबल कॉस्ट सांगितलं ना तर पर युनिट असणार आहे ती. आणि कधी तुम्हाला फिक्स कॉस्ट कधी प्रोव्हाइड केली तर ती टोटलमध्ये आपल्याला चेंज करायची, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, इन्क्रीज सांगितलेलं आहे, इन्क्रीज बाय 10%. ओके, इन्क्रीज बाय 10%. ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट किती होती, 10 रुपीज होती. ओके, ओल्ड होती 10 रुपीज. 10% इंटू 10% डिवाइड बाय 100. ओके, 1 रुपीज. म्हणजे न्यू व्हेरिएबल कॉस्ट येईल 11 रुपीज. ओके, न्यू व्हेरिएबल कॉस्ट ₹11. ओके, आणि त्यावरून आपल्या पुन्हा तिन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. फर्स्ट पी व्ही रेशो फॉर्म्युला, पी व्ही रेशो इज इक्वल टू कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. आता कंट्रीब्युशन आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. मी इथेच ॲक्च्युली फाइंड आउट करतो ए पॉईंट. न्यू व्हेरिएबल कॉस्ट 11 रुपीज आहे. ओके, न्यू व्हेरिएबल कॉस्ट 11 रुपीज आहे. सेल्स प्राइस 20 ॲज इट इज. ओके, म्हणजे 9 रुपीज येईल. कंट्रीब्युशन 9 रुपीज येईल. ओके, म्हणून कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स, कंट्रीब्युशन 9 डिवाइड बाय सेल्स 20 इंटू 100 इज इक्वल टू 45%. ओके, आपल्याला BEP आपल्याला फाइंड आउट करायचं. BEP फाइंड आउट करण्यासाठी फिक्स कॉस्ट, ओरिजिनल फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो. ओके, 2,26,000. आणि फायनली मार्जिन ऑफ सेफ्टी, ओरिजिनल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स. ओके, 6,73,000. ओके, हा आपला ए पॉईंट आपला फाइंड आउट झालेला आहे. म्हणजे आपण फर्स्ट इन्क्रीज इन व्हेरिएबल कॉस्टनुसार आपण चेंजेस करून घेतले. आता नेक्स्ट डिक्रीज इन सेलिंग प्राईस बाय 15%. ओके, सेकंड पॉईंट आपण सॉल्व करूया. ॲक्च्युली एकदम सिम्पल होतं, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघायला पाहिजे होतं ॲक्च्युली तेच. कारण आपण प्रॉब्लेम आधीचा आपण सॉल्व केला तो सुद्धा ॲक्च्युली सेमच होता, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नव्हते ॲक्च्युली. ओके, आता इथे ओल्ड सेलिंग प्राईस, आता सेलिंग प्राईस मेन्शन केलेलं आहे, जे सेलिंग प्राईस पर युनिटच असणार आहे 20. आणि काय सांगितलं, डिक्रीज सांगितलेलं आहे, लेस 15%. ओके, म्हणून 20 इंटू 15 डिवाइड बाय 100, 15%, 3 रुपीज. म्हणजे न्यू सेलिंग प्राईस येईल 20 मायनस 3 इज इक्वल टू 17. ओके, न्यू सेलिंग प्राईस 17 रुपीज. आता पुन्हा आपण त्या तिन्ही गोष्टी पुन्हा फाइंड आउट करूया. ओके, पी व्ही रेशो इज इक्वल टू स्टेटमेंट प्रिपेअर करूया. ओके, स्टेटमेंटसाठी न्यू सेलिंग प्राईस 17, ओरिजिनल व्हेरिएबल कॉस्ट 10 रुपीज, न्यू कंट्रीब्युशन 7 रुपीज. ओके, न्यू कंट्रीब्युशन 7 रुपीज. म्हणून पी व्ही रेशो इज इक्वल टू 7 डिवाइड बाय 17 इंटू 100 इज इक्वल टू 41.17. ओके, 18. नेक्स्ट BEP इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो. फिक्स कॉस्ट 1,02,000, ओरिजिनल फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो इंटू 100. ओके, 2,47,714. अँड फायनली मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू, आता न्यू सेलिंग प्राईस फाइंड आउट करायला लागेल, कारण न्यू सेलिंग प्राईस ₹17 नुसार झाली ना, तर न्यू सेलिंग प्राईस पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर न्यू सेलिंग प्राईस आपल्या मी इथेच आता फाइंड आउट करतो. न्यू सेलिंग प्राईस, ओके, इथे फाइंड आउट करतो 17 इंटू 45,000 युनिट्स, 7,65,000. नाईस, 7,65,000 मायनस BEP. ओके, इज इक्वल टू 5,17,285. ओके, हा पॉईंट आपण बी आपण सॉल्व केलेला आहे. ओके, सेम आहे, फक्त आपल्याला ते चेंजेस आहेत ते फक्त आपल्याला सांगितलेले ते चेंजेस करायचे, आणि बाकीच्या त्या तिन्ही गोष्टी ओरिजिनल प्रॉब्लेमसारखं ॲक्च्युली सर्व गोष्टी करायच्या आहेत. काही ॲक्च्युली विशेष त्याच्यामध्ये नाही आहे. ओके, नेक्स्ट आता आपण फाइंड आउट करूया इन्क्रीजिंग सेलिंग प्राईस बाय 10% अँड डिक्रीजिंग व्हेरिएबल कॉस्ट बाय 5%. ओके, नेक्स्ट पॉईंट, याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी चेंजेस केल्या, तर दोन्ही आपण चेंज करून इथे शो करणार आहोत. पॉईंट नंबर सी. ओके, पॉईंट नंबर सी, इन्क्रीजिंग सेलिंग प्राईस. तर आपण पहिल्यांदा ओके, इन्क्रीजिंग सेलिंग प्राईस, तर ओल्ड सेलिंग प्राईस 20, ओरिजिनल सेलिंग प्राईस म्हणजेच
इन्क्रीज बाय 10%, म्हणजे 2 रुपीज येईल. न्यू सेलिंग प्राइस होईल 22 रुपीज. अँड दे हॅव मेन्शन अनदर चेंज, वी नीड टू डू दॅट ॲक्च्युली, डिक्रीज इन व्हेरिएबल कॉस्ट बाय 10%, 5%. ओके, व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला डिक्रीज करायचे 5%ने. ओके, ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट, ओल्ड म्हणजे ओरिजिनल व्हेरिएबल कॉस्ट ₹10 आणि 5%ने आपल्याला डिक्रीज करायचे 5%. ओके, 10 × 5 डिवाइड बाय 100, 5% 0.5, म्हणजे न्यू व्हेरिएबल कॉस्ट ₹9.5. ओके, आता सीचं स्टेटमेंट इथे प्रिपेअर करतो. सी सेलिंग प्राइस, न्यू सेलिंग प्राइस ₹22, न्यू सेलिंग प्राइस 22 आणि न्यू व्हेरिएबल कॉस्ट 9.5. ओके, तर आपल्याला फाइंड आउट होईल कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल ₹13 नाही ॲक्च्युली, ते 12.5. ओके, 12.5. ओके, तर आपण त्या तिन्ही गोष्टी पुन्हा फाइंड आउट करायच्या. पी व्ही रेशो, BEP अँड पी व्ही रेशो इज इक्वल टू contribution 12.5 divided by selling price 22 into 100, 56.82. okay, 56.82. break even point is equal to original fixed cost 1,02,000 divided by PV ratio 5682, okay, into 100, 1,79,520. ओके, आणि फायनली मार्जिन ऑफ सेफ्टी, न्यू सेलिंग प्राइस. आता न्यू सेलिंग प्राइस मी इथेच फाइंड आउट करतो. न्यू सेलिंग प्राइस किती येईल? ओके, 22 × 45,000, कारण युनिट सेम आहेत, 9,90,000. ओके, म्हणून न्यू सेलिंग प्राइस येईल 9,90,000 मायनस ब्रेक इवन सेल 8,10,480. ओके, लास्ट पॉईंट बघा. फर्स्ट पॉईंट आपण सॉल्व करताना फक्त एकच गोष्ट चेंज केलेली, आपण तीच चेंज कन्सिडर केली आणि बाकीचे ओरिजिनल फिगर कन्सिडर केल्या. बीच्या वेळेस सुद्धा सेम तसंच केलं, एकच चेंज केली, बाकीच्या सर्व ओरिजिनल प्राइस कन्सिडर केल्या. सीच्या वेळेस 2 प्राइस चेंज केल्या, तर 2 प्राइस आपण नवीन कन्सिडर केल्या, म्हणजे सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट, आणि बाकीच्या सर्व प्राइस आपण ओरिजिनल कन्सिडर केलेल्या आहेत. सेम सिच्युएशन डी पॉईंट, इन्क्रीज इन फिक्स कॉस्ट बाय 50%. ओके, डी पॉईंट, increase in fixed cost by 50%. ओके, इन्क्रीज मेन्शन केलेलं आहे, ते इन्क्रीज. ओके, ठीक आहे. आणि जेव्हा फिक्स कॉस्ट जेव्हा सांगतील ना, तेव्हा आपल्याला कंपल्सरीली आपल्याला फिक्स कॉस्ट म्हणजे टोटलमधली कन्सिडर करायचे. ओके, फिक्स कॉस्ट टोटल म्हणजे 1,02,000. ओके, इन्क्रीज बाय 50% आहे, इन्क्रीज बाय 50% into 50 divided by 100, 50%, 51,000. मग न्यू व्हेरिएबल कॉस्ट, न्यू फिक्स कॉस्ट किती येईल? 1,53,000. ओके, न्यू फिक्स कॉस्ट 1,53,000 आहे. तिन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. पी व्ही रेशो सेमच राहणार आहे, त्याच्यात काही चेंजेस होणार नाही. ओरिजिनल कंट्रीब्युशन डिवाइड बाय ओरिजिनल सेलिंग प्राइस इंटू 100, 50%. जी ओरिजिनल होती तेच फाइंड आउट होईल, ओरिजिनल. ओके, हे ओरिजिनल होतं ते ॲज इट इज राहिलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये नो चेंज आहे, कारण पी व्ही रेशो चेंज होणार नाही. जेव्हा तुमची फिक्स कॉस्ट जेव्हा चेंज होणार आहे, तेव्हा पी व्ही रेशो चेंज होणार नाही. ओके, नेक्स्ट ब्रेक इवन पॉईंट चेंज होणार आहे, कारण फिक्स कॉस्ट चेंज झालेली आहे. 1,53,000 डिवाइड बाय पी व्ही रेशो इंटू 100. ओके, 3,06,000. आणि मार्जिन ऑफ सेफ्टीसुद्धा चेंज होईल. ओरिजिनल सेलिंग प्राइस 9 लाख मायनस ब्रेक इवन सेल 5,94,000. ओके, आपला ॲक्च्युली लास्ट प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे याच्यामध्ये काही विशेष तुम्हाला डिफिकल्टी यायला नको ॲक्च्युली, कारण की ऑलरेडी ॲज इट इज आपण 6 प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला होता. ओके, आता जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे. ओके, 7th प्रॉब्लेममध्ये कोणाला काही डिफिकल्टी आहे? ओके, कोण ॲडमिट? ओके, ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम, म्हणजे डिफिकल्ट म्हणजे म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने प्रोव्हाइड केलेली आहे. ऑक्टोबर 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे.
ओके, प्रॉब्लेम रीड करते, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ॲक्च्युली थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे आणि ऑलरेडी आलेला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरी वेगळा असला तरीसुद्धा या पद्धतीचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो किंवा यातला एखादा पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. ओके, त्यामुळे ॲक्च्युली जेवढे प्रॉब्लेम झालेले असतात त्यातलाच एखादा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला येत असतो. ओके, पण आधी जेवढे प्रॉब्लेम झाले तेवढं सॉल्व करणं गरजेचं असतं. तर हा थोडासा डिफरंट वेचा प्रॉब्लेम आहे. नॉर्मली जे प्रॉब्लेम येतात ते आपण आत्तापर्यंत सॉल्व केले, जे आधी जे आपण 7 प्रॉब्लेम जे सॉल्व केले ना ते नॉर्मली येणारे प्रॉब्लेम आहेत. आता हा थोडासा एक्सेप्शनल प्रॉब्लेम आहे, पण हा एक्सेप्शनल जरी म्हटला तरी सुद्धा ऑलरेडी आलेला आहे तो प्रॉब्लेम ऑक्टोबर 2017ला. ओके, पण तो ॲक्च्युली एम.कॉम सेम 1ला आलेला नाही आहे, तो ॲक्च्युली दुसऱ्या एक्झामला आलेला आहे. ॲक्च्युली तो एम.कॉम लेवलला आलेला प्रॉब्लेम नाही आहे, पण हा युनिव्हर्सिटी लेवलच्याच प्रॉब्लेममध्ये युनिव्हर्सिटीलाच आलेला प्रॉब्लेम आहे ऑक्टोबर 2017ला. ओके, तर आपण प्रॉब्लेम बघूया काय रीड करतोय. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन is related to Lakshman Limited for the year ending 31st March 2017. ओके, आपल्याला सेल्स युनिटसुद्धा दिलेले आहेत आणि रुपीज पर युनिटसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, मग त्यावरून आपण टोटल अमाऊंट आपण फाइंड आउट करू शकतो. 24,000 इंटू 200, आय थिंक 48 लॅक्स. ओके, 48 लॅक्स अमाऊंट होईल. ओके, नेक्स्ट आपल्याला त्यांनी डायरेक्टली आपल्याला पी व्ही रेशो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे आणि ब्रेक इवन पॉईंट त्यांनी आपल्याला डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. अजून कुठलीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं फिक्स कॉस्ट. ओके, सांगू शकेल कोण कशा पद्धतीने आपण फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट करू शकतो? ओके, तर आता बघा आपल्याला पी व्ही रेशो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. पी व्ही रेशोवरून तुम्ही व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो फाइंड आउट करू शकता. व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती असणार आहे? 75%. ओके, सेम सिच्युएशन तुम्हाला ब्रेक इवन सेल्स प्रोव्हाइड केले, त्यावरून तुम्ही मार्जिन ऑफ सेफ्टीचे पर्सेंटेज तुम्ही फाइंड आउट करू शकता. 50% मार्जिन ऑफ सेफ्टी असेल. ओके, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आणि फिक्स कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. तर आपण पहिले फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट करूया. ओके, सांगा फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर आपल्याला इथे ब्रेक इवन पॉईंट आपल्या इथे अवेलेबल आहे. ओके, आपल्याला ब्रेक इवन पॉईंट किती सांगितलेलं, म्हणजे ब्रेक इवन पॉईंटचं आपल्याला ॲन्सर माहिती आहे. ॲक्च्युली पर्सेंटमधलं आपल्याला ॲन्सर माहिती आहे ब्रेक इवन पॉईंटचं, आणि पर्सेंटमधलं ॲन्सर आपण रुपीजमध्ये ब्रेक इवन पॉईंटसुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. बिकॉज दे हॅव मेन्शन दॅट ब्रेक इवन पॉईंट इज 50% ऑफ सेल्स. ओके, टोटल सेल्स इज 24,000 युनिट्स. दॅट मीन्स 50% ऑफ सेल इज 12,000 युनिट्स. ओके, दॅट मीन्स ब्रेक इवन पॉईंट इज 12,000 युनिट इंटू 200. ओके, म्हणजे ब्रेक इवन पॉईंटची आपल्याला अमाऊंट आपण यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणून 12,000 इंटू 200, आय थिंक 24 लॅक्स. 24 लाख. ओके, म्हणजे आपण ब्रेक इवन पॉईंट आपण या इन्फॉर्मेशनवरून आपण फाइंड आउट करू शकलो. आता ब्रेक इवन पॉईंट कधी तुम्ही फाइंड आउट करू शकले तर तुम्ही फिक्स कॉस्ट फाइंड आउट करू शकणार आहात. कारण की तुम्ही ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला बघा. ब्रेक इवन पॉईंटचा फॉर्म्युला काय? फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. आपल्याला पी व्ही रेशोसुद्धा माहिती आहे, ब्रेक इवन पॉईंटसुद्धा माहिती आहे. रिमेनिंग अमाऊंट आली फिक्स कॉस्ट आपण बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तर हा जरी वेगळ्या पद्धतीचा जरी प्रॉब्लेम असला तरीसुद्धा आता तुम्ही बघितलं की जास्त काही ते डिफिकल्ट होणार नाही आहे. तुम्ही सॉल्व करण्याचा कधी व्यवस्थित कधी यूज केला, कधी फॉर्म्युले कधी व्यवस्थित कधी यूज केले ना, तर कशाही पद्धतीचा प्रॉब्लेम होऊन देत. कधी तुमचा कधी बेस कधी क्लिअर असेल ना, तर मला वाटत नाही काही तुम्हाला डिफिकल्टी येईल म्हणून सॉल्व करताना. ओके, तर आता आपण बघूया. फर्स्ट मी इन्फॉर्मेशन ॲक्च्युली इथे मेन्शन करतो. ॲक्च्युली इथे स्टेटमेंटची ॲक्च्युली गरज नाही आहे ॲक्च्युली, पण तरीसुद्धा मी प्रिपेअर करतो आहे. ओके, फर्स्ट आपण ब्रेक इवन पॉईंट आपण फाइंड आउट करून घेऊया. ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू ब्रेक इवन पॉईंट. ओके, कसं फाइंड आउट केलं? पहिल्यांदा 24,000 इंटू 50%. ओके, 24,000 इंटू 50% हे युनिट्समध्ये फाइंड आउट होतील. म्हणजे आपल्या ब्रेक इवन पॉईंट युनिट्समध्ये फाइंड आउट होतील 12,000 युनिट्स. आता इथे ॲक्च्युली जसं मेन्शन होत नाही, तुम्ही नोटबुकमध्ये तुमचं ते प्रॉपर मेन्शन करता येईल. तुम्हाला नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करता येईल, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. इथे मला ते एवढं नोट डाऊन करता येत नाही आहे. ओके, तर तुम्ही ते फॉर्म्युला तुम्हाला समजलं काय केलं आपण. कारण की ब्रेक इवन पॉईंट आपल्याला प्रोव्हाइड केला 50% ऑन सेल. आपल्याला सेल्स दिलेले 24,000 युनिट्स, म्हणून मी इथे ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करू शकलो 24,000 इंटू 50%.
ओके, क्लिअर आहे. आता ते रुपीजमध्ये फाइंड आउट करतो. रुपीजमध्ये फाइंड आउट करण्यासाठी काय, 12,000 इंटू रुपीज पर युनिट किती आहे, सेलिंग प्राईस पर युनिट किती आहे, 200 रुपीज. म्हणून आपण रुपीजमध्ये आपण फाइंड आउट करू शकलो. हे ब्रेक इवन पॉईंट आपला फाइंड आउट झाला. ओके, आपल्याला विचारलेलं नव्हतं पण आपण ब्रेक इवन पॉईंट आपण फर्स्ट आपण फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला फिक्स कॉस्ट आता फाइंड आउट करता येईल, कारण विदाऊट आपण ब्रेक इवन पॉईंट आपण फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट करू शकत नव्हतो. ओके, कारण की फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपला ब्रेक इवन पॉईंट रिक्वायर्ड होता, म्हणून फर्स्ट आपण ब्रेक इवन पॉईंट आपण फाइंड आउट केला. आता आपण फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट करूया. ओके, आता फिक्स कॉस्ट आपल्याला मेन्शन करताना फिक्स कॉस्टसाठी आपला ब्रेक इवन पॉईंटच आपल्याला फॉर्म्युला आपल्याला मेन्शन करायचा आहे. ओके, फिक्स कॉस्टसाठी आपला ब्रेक इवन पॉईंटच आपला फॉर्म्युला यूज करायचा. मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो. फॉर्म्युला मी नोट डाऊन करत नाही आहे, बट वाईल सॉल्विंग प्रॉब्लेम यू नीड टू मेन्शन दॅट फॉर्म्युला. तुम्हाला फॉर्म्युला मेन्शन करणं गरजेचं आहे. विदाऊट फॉर्म्युला मेन्शन करता असं सॉल्व केलं तर मार्क्स मिळणार नाही आहे. ओके, कारण की कुठून फाइंड आउट झालं ते समजत नाही आहे. ओके, आता आपण ॲक्च्युली फिक्स कॉस्ट नाही, फिक्स कॉस्ट इज इक्वल टू, मी आता फॉर्म्युला ॲक्च्युली ब्रेक इवन पॉईंटचाच फॉर्म्युला इथे मेन्शन करणार आहे. ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. डायरेक्टच फाइंड आउट करतो. ओके, फिक्स कॉस्ट इज इक्वल टू ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट केले का, मिसिंग फिगर आहे फिक्स कॉस्ट, डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो आपण ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, किती 25%. ओके, 25%. तर आता फिक्स कॉस्ट इज इक्वल टू साईनच्या या बाजूला फिक्स कॉस्ट आहे, ती आपण याच बाजूला ठेवूया. हे 25 इकडे या बाजूला डिवाइड आहेत, ते BEPच्या बाजूला जाताना काय होते, मल्टिप्लाय होतील. ओके, फॉर्म्युलाचं सोल्युशन कसं करायला लागेल आपल्याला, या बाजूला हे डिवाइड आहेत 25,000, ते इज इक्वल टू साईन. आता इथे इज इक्वल टू साईन इथे मेन्शन करता येत नाही आहे मला एक्सेलमध्ये, पण इथे मध्ये इज इक्वल टू साईन आहे. BEP इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, तर इज इक्वल टू साईनचे या बाजूला जेव्हा 25 रुपीज जाते 25% जातील तर ते मल्टिप्लाय होऊन जातील, म्हणून BEP मेन्शन करतो. BEP किती आपला 24 lakhs इंटू 25%. ओके, इंटू 25 डिवाइड बाय 100%, म्हणजेच डिवाइड बाय 100. अमाऊंट किती फाइंड आउट होते, 6 लाख. म्हणजे आपली फिक्स कॉस्ट आपली किती फाइंड आउट होते, 6 लाख. 6 ओके, फिक्स कॉस्ट आपली फाइंड आउट झाली 6 लाख रुपीज. कसं आपण फाइंड आउट केलं, आपण फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी BEPचा आपण फॉर्म्युला यूज केला, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, आता पी व्ही रेशो या बाजूला डिवाइड होते, ते इज इक्वल टू साईनचे या बाजूला जाताना आपल्याला काय करावं लागतील, मल्टिप्लाय करायला लागतील. म्हणून BEP रुपीज 24 lakhs इंटू 25% इज इक्वल टू तुम्हाला डायरेक्टली फिक्स कॉस्ट फाइंड आउट झाली 6 लाख रुपीज. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा, त्याच्याशिवाय समजणार नाही. कारण मला इथे आता ब्लॅकबोर्डसारखं लिहिता येत नाही आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला समजायला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल, कारण की फॉर्म्युलासुद्धा व्यवस्थित लिहिता येत नाही आहे इथे. ओके, समजलं ना तुम्हाला काय केलेलं आहे. BEP इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, BEP 24 lakhs इज इक्वल टू फिक्स कॉस्ट, आपली मिसिंग अमाऊंट आहे ती फिक्स कॉस्टच आपण मेन्शन करणार आहोत, डिवाइड बाय पी व्ही रेशो 25%. आता 25% या बाजूला डिवाइड केलेलं आहे, फिक्स कॉस्ट डिवाइडेड बाय 25% आहे, ते इज इक्वल टू साईनच्या या बाजूला जाताना ते मल्टिप्लाय होतील, म्हणून 24 lakhs इंटू 25% मल्टिप्लाय झालेले आहेत, इज इक्वल टू फिक्स कॉस्ट आपली फाइंड आउट झाली 6 लाख रुपीज. ओके, आपल्या फर्स्ट आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, आता आपल्या नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रॉफिट अर्न फॉर द इयर. आता हे टोटल सेल्स फॉर द इयर आहेत. आता प्रॉफिट अर्न आपल्याला फाइंड आउट करायचे, स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया. मी आता स्टेटमेंट डायरेक्ट प्रिपेअर करून शो करतो आहे. ओके, सेल्स आपले पर युनिट किती आहे, 200 आहेत. 200 इंटू 24,000. ओके, 48 lakhs. नेक्स्ट आपल्याला पी व्ही रेशो आपण कंट्रीब्युशन आपण डायरेक्ट आपण फाइंड आउट करू शकतो, कारण की काय आहे 25% आपलं पी व्ही रेशो आहे, म्हणजेच ते कंट्रीब्युशन आहे. कंट्रीब्युशन टू सेल्स रेशो, कंट्रीब्युशन आहे 12 लाख रुपीज. ओके, आणि व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशोसुद्धा आपण व्हेरिएबल कॉस्टसुद्धा आपण डायरेक्टली आपण फाइंड आउट करू शकतो. कशी आपण फाइंड आउट करू शकतो, सेल्स इंटू व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो 75%. जेव्हा पी व्ही रेशो 25% आहे तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो असणार आहे 75%. ओके, त्यावरून आपण व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट करू शकतो, 36 लाख डिवाइड बाय 24,000. ओके, इज इक्वल टू 150. कंट्रीब्युशनसुद्धा आपण असं फाइंड आउट करू शकतो, 12 लाख डिवाइड बाय 24,000, किंवा तुम्ही असं पण फाइंड आउट करू शकत होता 200 मायनस 150 इज इक्वल टू 50. ओके, आपल्याला फिक्स कॉस्ट आपण आधीच आपण फाइंड आउट केलेली इथे 6 लाख रुपीज, ते आपण 6 लाख रुपीज आपण इथे फिक्स कॉस्ट मेन्शन करूया, इज इक्वल टू आपला प्रॉफिट फाइंड आउट होईल. ओके, 6 लाख रुपीज. ओके, सेकंडचं आन्सर आपलं फाइंड आउट झालं इथे. सेकंड काय आन्सर फाइंड आउट झालं, प्रॉफिट इज इक्वल टू 6 लाख. ओके,
आता थर्ड फाइंड आउट करूया. थर्ड काय सांगितलेलं आहे, युनिट टू बी सोल्ड टू अर्न अ टार्गेट नेट प्रॉफिट ऑफ 11 lakh फॉर द इयर. आता मला वाटत नाही तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येईल, कारण की जे बेसिक गोष्टी होत्या ते आपल्या सर्व आपलं कॉस्ट स्टेटमेंट इथे प्रिपेअर झालेलं आहे. जेव्हा कॉस्ट स्टेटमेंट जेव्हा आपलं प्रिपेअर होतं ना, तेव्हा पुढच्या डिफिकल्टी यायला नको तुम्हाला कुठली गोष्ट फाइंड आउट करताना. पण आता हे बघा, युनिट आपल्याला सांगितलेलं आहे 11 lakh. युनिट किती आपल्याला सोल्ड करणं गरजेचं आहे, जेव्हा आपल्याला 11 lakh प्रॉफिट अर्न करायचं आहे तेव्हा. आपला सिम्पल आपण आधीसुद्धा असं फाइंड आउट केलेलं आहे, फक्त तिथे रुपीज विचारलेले होते, इथे युनिट्स विचारलेले आहेत. आपण एक्सपेक्टेड प्रॉफिटवाला एक्सपेक्टेड सेलवाला आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. ओके, मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. एक्सपेक्टेड सेलचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. इज इक्वल टू फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट 6 lakh प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट 11 lakh. ओके, डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, इथे मी आन्सर फाइंड आउट करतो आहे. डिवाइड बाय 25 इंटू 100, 68 lakhs. ओके, सेल्स ही सेल्स आपण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या रुपीज 68 lakh. ओके, ही आपण सेल्स आपण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 68 lakh रुपीज. पण आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, युनिट्स टू बी सोल्ड. त्यामुळे इथपर्यंत तुम्ही आन्सर कधी फाइंड आउट केलं तुम्हाला मार्क्स मिळतील, पण पूर्ण कंप्लीट मार्क्स मिळणार नाही, कारण की युनिट्स टू बी सोल्ड मेन्शन केलेलं आहे. किती युनिट सोल्ड केले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. मग युनिट फाइंड आउट करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला, सेल्स डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे, 200. ओके, आन्सर फाइंड आउट झालं 34,000 युनिट्स. ओके, कोणाला डिफिकल्टी याच्यामध्ये, कारण सिंपल होतं ॲक्च्युली. सेल्स आपण फाइंड आउट केले, डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट करा, तुम्हाला युनिट्स फाइंड आउट होतील. आता तुम्ही याचं व्हेरिफिकेशनसुद्धा करून बघू शकता. ओके, व्हेरिफिकेशन करण्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे, किती सेल्स आपले 68 lakhs. ओके, मी कंट्रीब्युशन काढतो इंटू 25%. ओके, सेलिंग व्हेरिएबल कॉस्ट आहे 6 lakh, का 60 lakh झाली, 6 lakh. ओके, इज इक्वल टू प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होतो आहे 11 lakh. ओके, आपण आन्सरचं व्हेरिफिकेशन आपण करून बघितलं. ओके, 11 lakh आपला क्वेश्चन काय होता, 11 lakh आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, तो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. 68 lakh जेव्हा तुम्ही सेल करणार तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे 11 lakh रुपीज, म्हणजेच किती 34,000 युनिट्स आहेत. ओके, पॉईंट नंबर 4 आता फाइंड आउट करूया. पॉईंट नंबर 4 काय विचारलेलं आपल्याला, नंबर ऑफ युनिट टू बी सोल्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. ओके, 25% ऑन कॉस्ट. आता आपल्याला कॉस्ट प्राईस माहिती आहे का, नाही माहिती. सेलिंग प्राईस माहिती आहे का, ती पण ॲक्च्युली तसं बघितलं तर माहिती नाही आहे, कारण की आपल्याला किती युनिट्स आपल्याला करायचे सेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपल्या सेलिंग प्राईससुद्धा माहीत नाही आहे ॲक्च्युली. ओके, पण आपल्याला काय सांगितलं त्याने, 25% ऑन कॉस्ट आपल्याला त्याने फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आपण इथे ना एक्सपेक्टेड सेलचा आपण फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, कारण आपले युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्यामुळे सेम आपण फॉर्म्युला हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. एक्सपेक्टेड सेलचाच आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. फक्त इथे चेंजेस काय आहेत, आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट माहीत नाही आहे. प्रॉफिटची अमाऊंट माहिती आहे का तुम्हाला, इथे नाही माहिती, कारण प्रॉफिट काय सांगितलं 25% ऑन कॉस्ट प्राईस सांगितलं, ते सुद्धा त्याने सांगितलं कॉस्ट प्राईसवरती. ओके, त्यामुळे आपल्याला ते कॉस्ट प्राईसवरचे जे पर्सेंटेज आहेत ना ते पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या सेलिंग प्राईसमध्ये. मला सांगू शकता किती % सेलिंग प्राईसवरती पर्सेंटेज असतील, प्रॉफिट किती % असेल सेलिंग प्राईसवरती. 25% ऑन कॉस्ट प्राईस, देअरफॉर -% ऑन सेलिंग प्राईस. किती % ऑन सेलिंग प्राईस असतील, 75. ओके, नाही, काही जण पाठांतर करून ठेवतात ती गोष्ट, की जेव्हा 25% जेव्हा कॉस्ट प्राईस असते तेव्हा 20% ऑन सेलिंग प्राईस असतं. ओके, कधी 25% ऑन सेलिंग प्राईस असेल तर 33% ऑन कॉस्ट प्राईस असतं. ह्या काही फॉर्म्युले असतात ते पाठांतर करून ठेवतात, पण मी पाठांतर करणं सजेस्ट करत नाही. जेव्हा सेलिंग प्राईस, जेव्हा आपल्याला कॉस्ट प्राईसवरती पर्सेंटेज दिलेले आहेत आणि आपल्याला सेलिंग प्राईस माहिती आहे, त्या सिच्युएशनमध्ये आता आपले पर्सेंटेज कुठल्या कॉस्टवरती दिलेले आहेत, कॉस्ट प्राईसवरती. प्रॉफिट आपल्याला कॉस्ट प्राईसवरती दिलेलं आहे आणि आपल्याला सेलिंग प्राईस आपल्याला माहिती आहे. आत्ता आपल्याला माहिती नाही आहे तीसुद्धा, पण आपल्याला आपल्याला माहिती आहे असं आपल्याला ॲज्युम करूया. आपल्याला सेलिंग प्राईस माहिती आहे, तर आपल्या सेलिंग प्राईसवरती किती % ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर त्या सिच्युएशनमध्ये मी ज्या पद्धतीने फॉर्म्युला यूज करते तसा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, कॉस्ट प्राईस आपल्याला माहिती आहे, प्रॉफिट आणि सेलिंग प्राईस. ओके, सेल्स. कॉस्ट प्राईस आपण 100 ॲज्युम करायची. ज्या प्राईसवरती आपल्याला पर्सेंटेज माहिती आहे ना ती प्राईस आपण 100 ॲज्युम करायची. मी कसं कॅल्क्युलेट करतो ते लक्षात ठेवा. हे
खूप वेळा तुम्ही यूज करणार आहात कॉस्ट प्राईजमध्ये, कॉस्ट शीटमध्ये तुम्ही यूज केला असणार आहे किंवा अजून अनेक ठिकाणी तुम्ही हे अशा पद्धतीचा फॉर्म्युला यूज केलेला आहे की जेव्हा कॉस्ट प्राईजचे पर्सेंटेज माहिती आहेत पण सेलिंग प्राईस आपल्याला माहिती आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं, किंवा सेलिंग प्राईजवरती पर्सेंटेज दिलेले आहेत आणि कॉस्ट प्राईज माहिती आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हेच सेम यूज करणार आहोत. ओके, तिन्ही ह्या गोष्टी मेन्शन करायच्या, कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स. आपल्याला आता ज्या प्राईजवरती पर्सेंटेज माहिती आहेत ना ती प्राईज आपण 100 ॲज्युम करायची. त्या प्राईजवरती किती पर्सेंट प्रॉफिट आहे, 25% प्रॉफिट आहे. मग 25% प्रॉफिट किती असणार आहे, म्हणजे 25 रुपीज. 100वरती 25% फाइंड आउट करा, 25 रुपीज. आता सेलिंग प्राईज आपण फाइंड आउट करूया. सेलिंग प्राईज फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला, काय, सेलिंग प्राईज इज इक्वल टू कॉस्ट प्राईज प्लस प्रॉफिट. ओके, सेलिंग प्राईज किती आहे आपलं, कॉस्ट प्राईज प्लस प्रॉफिट, म्हणजे सेलिंग प्राईज आपली किती असेल, 125 रुपीज. आता आपल्याला सेलिंग प्राईजवरती पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. पर्सेंट म्हणजेच काय, आउट ऑफ 100. आउट ऑफ 100 किती प्रॉफिट होईल तो आपल्याला फाइंड आउट करा. मग क्रॉस मल्टिप्लिकेशनने फाइंड आउट करा. 100 डिवाइड बाय 125 इंटू 25 इज इक्वल टू, म्हणजे सेलिंग प्राईजवरती आपला किती पर्सेंट प्रॉफिट असणार आहे, तर 20% प्रॉफिट असणार आहे. जेव्हा कॉस्ट प्राईजवरती कॉस्ट प्राईजवरती जेव्हा 25% प्रॉफिट असणार आहे, तेव्हा सेलिंग प्राईजवरती तो प्रॉफिट किती असणार आहे, 20% असणार आहे. आपण व्हेरिफिकेशन आपण करून बघूया. हे जे मी स्टेटमेंट जे प्रिपेअर केलेलं आहे ना, त्याचा आपण जेव्हा आन्सर येईल तेव्हा आपण व्हेरीफाय आपण करून बघूया. ओके, पण स्टेटमेंट मी हे कशा पद्धतीने फाइंड आउट केलं तुम्हाला समजलं ना. पुन्हा एकदा मी मेथड सांगतो कशा पद्धतीने केलेलं आहे ते. ज्या प्राईजवरती आपल्याला पर्सेंटेज माहिती आहे ती प्राईज आपल्याला 100 ॲज्युम करायची. त्या प्राईजवरती किती पर्सेंट आपल्याला प्रॉफिट मेन्शन केलेलं आहे, 25%. म्हणून 25% प्रॉफिट मी फाइंड आउट केला 100वरती, तो किती येतो आहे, 25 येणार आहे. सेलिंग प्राईस फाइंड आउट केली. सेलिंग प्राईस इज इक्वल टू सिंपल फॉर्म्युला आपण सेलिंग प्राईस फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो, तोच फॉर्म्युला यूज केला, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. म्हणून 100 प्लस 25 इज इक्वल टू 125. ओके, आता आपल्याला सेलिंग प्राईजवरती पर्सेंटेज फाइंड आउट करायचे आहेत. म्हणून आउट ऑफ 100 आपल्या किती पर्सेंट प्रॉफिट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणून सेलिंग प्राईस मी 100 ॲज्युम केली, म्हणजे 100 असताना किती प्रॉफिट होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येणार आहे आपला 100 डिवाइड बाय 125 इंटू 25 इज इक्वल टू 20% प्रॉफिट ऑन सेलिंग प्राईज येणार आहे. ओके, तर आता आपल्याला इथे सेलिंग प्राईज आपल्याला एक्स ॲज्युम करायची. आता आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेलिंग प्राईज माहिती नाही आहे, म्हणून मी सेलिंग प्राईज, ओके, सेल्स मी एक्स म्हणून ॲज्युम करतो आहे. ओके, सेल्स मी एक्स म्हणून ॲज्युम करतो आहे. सेम फॉर्म्युला मी यूज करणार आहे. एक्सपेक्टेड प्रॉफिटवालाच मी फॉर्म्युला यूज करणार आहे, म्हणजे फॉर्म्युला मी हा यूज करणार आहे. ॲक्च्युली मगाशी सुद्धा मी हाच फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, रिक्वायर्ड सेलवाला फॉर्म्युला. तोच फॉर्म्युला इथे सुद्धा यूज करणार आहे मी. बघा, इथे सुद्धा मी तोच फॉर्म्युला यूज केलेला. ओके, इथेच आपण यूज केला ना तो फॉर्म्युला, हो इथेच. फिक्स कॉस्ट डिवाइड बाय प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो, हाच फॉर्म्युला आपण इथे यूज केला. सेम फॉर्म्युला मी तोच फॉर्म्युला इथे सुद्धा यूज करणार आहे. ओके, आता रिक्वायर्ड सेल, आता सेल आपले काय आहेत, एक्स आहेत. ओके, एक्सपेक्टेड प्रॉफिट आपला किती आहे, पण आता एक्सपेक्टेड आपला प्रॉफिट किती आहे, 25% ऑन कॉस्ट म्हणजेच 20% ऑन सेल आहे. तर आता आपला एक्सपेक्टेड प्रॉफिट, आपले सेल किती आहेत, एक्स आहेत. सेल किती आहेत आपले, एक्स, म्हणजे एक्सच्या 25% आपला एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे. ओके, एक्सच्या 25% म्हणजेच 0.25x. 0.25x म्हणजे एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे आपला. 25% म्हणजे काय, 25 डिवाइड बाय 100. 25 डिवाइड बाय 100 म्हणजेच किती होत आहेत, आता इथे ओके 25%, 0.25. ओके, एक्सपेक्टेड सेल्स आपले किती आहेत, ॲक्च्युली इथे ओके 0.25x. ओके, आपला एक्सपेक्टेड प्रॉफिट आता किती आहे, 0.25x, आणि आपले सेल्स किती आहेत, आपले रिक्वायर्ड सेल्स किती आहेत, एक्स. आता ते आपण फॉर्म्युलामध्ये आपण नोट डाऊन करणार आहोत. ओके, रिक्वायर्ड सेल इज इक्वल टू किती, एक्स, इज इक्वल टू फिक्स कॉस्ट किती आपली, जी आपण फाइंड आउट केलेली आहे सेकंड पॉईंटमध्ये, का फर्स्ट पॉईंटमध्ये आपण फिक्स कॉस्ट आपण फाइंड आउट केली 6 लाख रुपीज. ओके, प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट, एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आहे, 0.25x डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो आपला किती आहे, 25%. प्रॉब्लेममध्येच आपल्याला प्रोव्हाइड केलं 25% आपला पी व्ही रेशो आहे. आता बघा, इथे मध्ये प्लस साईन आहे, ही इज इक्वल टू साईन आहे. हे 25 इकडे
डिवाइड आहेत ते इज इक्वल टू साईनच्या या बाजूला जाताना काय होते मल्टिप्लाय होतील, म्हणून 0.25x म्हणजेच हे सुद्धा किती फाइंड आउट होतील 0.25x. सॉरी एक्सपेक्टेड प्रॉफिट आपला 0.25 येणार नाही, 0.20 येणार आहे, कारण 20% आहे ना, 25 नाही आहे आपला, 20% आहे, 0.20 येणार आहे. ओके, त्यामुळे इथे आपली जी एक्सपेक्टेड जो प्रॉफिट आहे ना तो 0.20 येणार आहे. ओके, 0.25x इज इक्वल टू 6 लाख प्लस 0.20x. ओके, आता पुन्हा आता हे 0.20x इथे प्लस आहे ते या बाजूला जाताना काय होतील मायनस होतील. ओके, म्हणून हे मी ॲज इट इज मेन्शन करतोय, मायनस 0.20x इज इक्वल टू 6 लाख. ओके, इज इक्वल टू 6 लाख होतील. आणि आता आपण हे मायनस आहे तर आपण त्याच्यामध्ये मायनस करून घेऊया, तर आन्सर किती फाइंड आउट होईल 0.005x इज इक्वल टू 6 लाख. ओके, तुम्ही ॲक्च्युली नोटबुकमध्ये फाइंड आउट करून बघा मी जे करतोय ते, तर तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. इथे एक्सेलमध्ये जास्त क्लिअर होत नाही ॲक्च्युली ते असं. ओके, तर आता इथे x.05x आहेत ते आपल्याला जे 0.05 इकडे मल्टिप्लाय ते या बाजूला जाताना काय होतील डिवाइड होतील. ओके, म्हणून x इज इक्वल टू आन्सर आता फाइंड आउट होईल 6 लाख डिवाइड बाय 0.05 इज इक्वल टू आन्सर फाइंड आउट होणार आहे x इज इक्वल टू 1 करोड 20 lakhs आहेत का, 1 करोड 20 lakhs. x इज इक्वल टू 1 करोड 20 lakhs आपले फाइंड आउट झालेले आहेत. आणि आपल्याला नंबर ऑफ युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं, हे रुपीज आहेत, आपल्या नंबर ऑफ युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं, म्हणून 1 करोड 20 लाख डिवाइड बाय 200 सेलिंग प्राइस पर युनिट. ओके, म्हणजे 60,000 युनिट्स हे आपला आन्सर आहे. आता आपण व्हेरीफाय आपण करून बघूया. ओके, कॉस्ट स्टेटमेंटमध्ये मी टाकतो आणि ते व्हेरीफाय करून बघतो बरोबर येते का आन्सर. आपले युनिट्सच विचारलेलं ना, हो नंबर ऑफ युनिट्सच विचारलेलं आहे. ओके, ओके, तर आता मी कॉस्ट स्टेटमेंटमध्ये मेन्शन करतो किती होते 1 करोड 20 lakhs आहेत ना, 1 करोड 20 lakhs, 1 करोड 20 lakhs. ओके, बघा आन्सर येते 24 lakhs आन्सर येते. ओके, 24 lakhs आन्सर येते. आता व्हेरीफाय करून बघूया आपण. त्यांनी काय मेन्शन केलेलं प्रॉब्लेममध्ये, नंबर ऑफ युनिट टू बी सोल्ड टू अर्न नेट प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट प्राईजवरती 25%. आता आपली कॉस्ट प्राईस किती आहे, कॉस्ट प्राईज आहे व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू आपली कॉस्ट प्राईज येईल 9 लाख प्लस 6 लाख, सॉरी 90 lakhs प्लस 6 लाख, 96 lakhs आपली कॉस्ट प्राईज येईल. ओके, 96 lakhs आपली कॉस्ट प्राईज येईल, म्हणून 96 lakhs इंटू 25 डिवाइड बाय 100 बघा 24 lakhs. आपलं काय त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला असे तुम्ही सेल्स फाइंड आउट करा का ज्यामुळे तुमचा जो प्रॉफिट आहे तो 25% ऑन कॉस्ट प्राईज येईल. तर आपली कॉस्ट प्राईज किती आहे 96 लाख कॉस्ट प्राईज, या दोघांची टोटल करा 96 लाख तुमची कॉस्ट प्राईज आहे, व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कॉस्ट प्राईज आहे तुमची. ओके, सेलिंग प्राईजवरती आपण फाइंड आउट करून घेऊया. आपण सेलिंग प्राईजवरती आपण किती पर्सेंट सांगितलेलं 20%, म्हणून इंटू 20 डिवाइड बाय 100. ओके, व्हेरिएबल कॉस्ट सॉरी कॉस्ट प्राईजवरती 25% म्हणजे सेलिंग प्राईजवरती 20%. ओके, आपलं हे जो चार्ट आपण जो प्रिपेअर केला तो सुद्धा व्हेरीफाय झाला. ओके, की कॉस्ट प्राईजवरती आपण फाइंड आउट केले 24 lakhs रुपीजच येत आहेत, सेलिंग प्राईजवरती फाइंड आउट केले तर 20% फाइंड आउट करायचे ते 24 lakhs रुपीजच येत आहेत. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे या पॉईंटमध्ये? ओके, कोणाला कन्फ्युजन आहे का? थोडंसं ॲक्च्युली नोटबुकमध्ये म्हणजे ब्लॅकबोर्डवरती सॉल्व करून दाखवणं आणि एक्सेलमध्ये सॉल्व करून दाखवणं थोडंसं ॲक्च्युली फरक पडतो. ओके, तुम्ही कधी नोटबुकमध्ये मी सांगताना कधी सॉल्व केलं असतं ना हे पॉईंट तर तुम्हाला जास्त क्लिअर झाले असते. ओके, नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे
हा सुद्धा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, आधी झालेला नाही आहे आपला. सेलिंग प्राईस पर युनिट इफ ब्रेक इवन पॉईंट इज टू बी ब्रॉट डाऊन बाय 4000 युनिट. आता ओरिजिनल ब्रेक इवन पॉईंट किती होते? ओके, एक मिनिट. ओरिजिनल ब्रेक इवन पॉईंट किती होता? 12,000 युनिट्स. ओरिजिनल ब्रेक इवन पॉईंट किती होते? 12,000 युनिट्स. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? ब्रॉट डाऊन बाय 4000 युनिट्स. ओके, तो ओल्ड बी पी 12,000 युनिट्स. ओके, लेस 4,000 युनिट्स. न्यू बी पी 8,000 युनिट्स. ओके, हे सर्व युनिट्स आहेत. ओके, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? तुमचा न्यू बी पी जो आहे, त्या बी पी तुम्ही कधी 4,000 डिक्रीज केला तर तुमची सेलिंग प्राईस पर युनिट किती असायला पाहिजे? आता बी पी डिक्रीज केला, बी पी म्हणजे काय? नो प्रॉफिट नो लॉस, की ज्या पॉईंटला तुम्हाला प्रॉफिट पण होत नाही आणि सेल पण होत नाही आहे. म्हणजे तुम्ही कधी आता 8,000 युनिट कधी सोल्ड केले तर तुम्हाला 0 रुपीज प्रॉफिट झाला पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे? कधी तुम्ही 4,000 युनिटनी कधी बी पी कधी तुमचा रिड्यूस केला तर तुमची सेलिंग प्राईस पर युनिट फाइंड आउट करा. म्हणजे 8,000 युनिट कधी तुम्ही सोल्ड केले तर तुम्हाला प्रॉफिट झाला नाही पाहिजे, 0 रुपीज प्रॉफिट झाला पाहिजे. तर त्या सिच्युएशनला तुमची सेलिंग प्राईस किती असेल ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता आपल्याला सेलिंग प्राईस माहीत नाही आहे. ओके, तर आता तुम्ही सेलिंग प्राईस आता कशी फाइंड आउट करू शकता? तर इथे सुद्धा तुम्हाला हाच फॉर्म्युला ॲक्च्युली यूज करायला लागेल. आता एक्सपेक्टेड प्रॉफिट तुमचा 0 आहे. एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आहे तुमचा? 0 आहे. ओके, नाही सॉरी, हा फॉर्म्युला यूज करून नाही जमणार, कारण की आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या युनिट्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे आपला फॉर्म्युला यूज करताना युनिट्सवाला आपला फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागेल. ओके, ठीक आहे, तो युनिट्सवाला फॉर्म्युला रिक्वायर्ड सेल युनिट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायला लागेल, कंट्रीब्युशन पर युनिट. ओके, फिक्स कॉस्ट किती आहे? 6 लाख. ओके, प्लस प्रॉफिट 0. ओके, डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. कंट्रीब्युशन पर युनिट. ओके, आणि सेलिंग युनिट्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, 8,000 युनिट्स आहेत. ओके, म्हणजे आपल्याला इज इक्वल टू साईनच्या या बाजूची गोष्ट ऑलरेडी माहिती आहे, 8,000 युनिट इज इक्वल टू 6 लाख डिवाइड बाय कंट्रीब्युशन पर युनिट. मग आता हे जे कंट्रीब्युशन पर युनिट आहे ते ह्या बाजूला डिवाइड आहेत, ते ह्या बाजूला जाताना काय होतील? मल्टिप्लाय होतील. 8,000 ह्या बाजूला मल्टिप्लाय, ते ह्या बाजूला येताना काय होतील? डिवाइड होतील. ओके, म्हणून आता आन्सर आपला असेल कंट्रीब्युशन पर युनिट इज इक्वल टू 6 लाख डिवाइड बाय 8,000 इज इक्वल टू तुमचा आन्सर फाइंड आउट होईल 6 लाख डिवाइड बाय 8,000. ओके, हे तुमचे कंट्रीब्युशन पर युनिट फाइंड आउट झाले. सॉरी, 8,000 येतं, 80,000 मेन्शन केले, 75 रुपीज. ओके, तुम्हाला इथे फाइंड आउट झाला कंट्रीब्युशन पर युनिट तुमचा फाइंड आउट झाला 75 रुपीज. ओके, आता तुमचे कंट्रीब्युशन पर युनिट तुमचे फाइंड आउट झाले, तर आता तुम्ही कधी कॉस्ट स्टेटमेंट कधी प्रिपेअर केलं तरीसुद्धा होऊ शकतं, किंवा आपल्या सेलिंग प्राईस माहीत नाही आहे पण आपल्या व्हेरिएबल कॉस्ट माहिती आहे. ओके, आपल्या व्हेरिएबल कॉस्ट माहिती आहे, व्हेरिएबल कॉस्टमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. ओके, त्यामुळे आपली व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल कॉस्ट 150 रुपीज पर युनिट आहे, 150. ओके, हे पर युनिट आहे सर्व व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. मग तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कंट्रीब्युशन पर युनिट प्लस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. हे बघा, सेलिंग प्राइस इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट प्लस कंट्रीब्युशन, 150 प्लस 50 इज इक्वल टू 200. ओके, तो सेम फॉर्म्युला मी इथे यूज केलेला आहे. ओके, तर आपला आन्सर किती येईल? सेलिंग प्राइस इज इक्वल टू 75 प्लस 150,
225 रुपीज पर युनिट. ओके, ही आपली सेलिंग प्राईस झाली. आपला आन्सर ॲक्च्युली फायनल आपला फाइंड आउट झालेला आहे. ओके, सेलिंग प्राईस पर युनिट इज इक्वल टू आपल्या सेलिंग प्राईसच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. आता आपण आन्सर आपण व्हेरीफाय आपण करून बघूया की तुम्ही एवढे युनिट कधी सोल्ड केले, 8000 युनिट्स कधी सोल्ड केले तर तुम्हाला 0 प्रॉफिट आला पाहिजे. आपली सेलिंग प्राईस आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं 225. आता मी कॉस्ट स्टेटमेंटमध्ये तीच गोष्ट मेन्शन करतो. ओके, इथे मेन्शन करतो ती गोष्ट कॉस्ट स्टेटमेंटमध्ये. आपले युनिट्स आपल्याला किती सोल्ड करायचे आहेत, 8000. ओके, इंटू 225 सेलिंग प्राईस. व्हेरिएबल कॉस्ट आपली सेमच आहे, 8000 इंटू 150, 1,20,000 इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस माइनस वेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्यूशन इज इक्वल टू सेल्स फिक्स कॉस्ट माइनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. 0 रुपीज आलेला आपला प्रॉफिट. ओके, आपण जे आन्सर जे फाइंड आउट केले ते राईट आहे. सेल्स 18 lakhs, 12 lakhs वेरिएबल कॉस्ट, कंट्रीब्युशन 6 lakh, फिक्स कॉस्ट 6 lakh, प्रॉफिट इज इक्वल टू 0. म्हणजे आपला हा BEP आहे. जेव्हा 8000 आपला जेव्हा सेल्स असणार आहे तेव्हा आपले प्रॉफिट किती असणार आहे, 0 रुपीज असणार आहे. ओके, आपल्याला म्हणजे ते सेलिंग प्राईस पर युनिट सांगितले फाइंड आउट करायला की ब्रेक इवन पॉईंट जेव्हा 4000 युनिटनी कमी होणार आहे तेव्हा आपल्या सेलिंग प्राईस सांगितलेली होती. ओरिजिनल ब्रेक इवन पॉईंट होता 12,000 युनिट्स होता, तो 4000नी कमी केला तर न्यू ब्रेक इवन पॉईंट आपला 8000 युनिट्स आपला फाइंड आउट झाला. पण हे ब्रेक इवन पॉईंट म्हणजेच काय की ज्या पॉईंटला प्रॉफिटसुद्धा होत नाही किंवा लॉससुद्धा होत नाही अशा पॉईंटला आपण ब्रेक इवन पॉईंट म्हणतो. ओके, तर आपण ब्रेक इवन पॉईंट असताना आपला प्रॉफिट किंवा लॉस किती असणार आहे, आपला 0 असणार आहे. ओके, त्यावरून आपण ते आन्सर आपण जे फाइंड आउट केले ते व्हेरीफाय करून बघितलं. 225 आपण कॉस्ट आपण फाइंड आउट केली, ती आपण व्हेरीफाय करून बघितलं, ते आन्सर आपला राईट येते. थोडासा डिफरंट वेचा प्रॉब्लेम होता. ओके, तर सॉल्व करण्याचा ॲक्च्युली रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यानंतरचा अजून एक प्रॉब्लेम घेणार, तो सुद्धा याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. म्हणजे ते एक्सेप्शनल प्रॉब्लेम आहेत, कधीतरी आलेले प्रॉब्लेम आहेत. आत्ता तो प्रॉब्लेम घेणार, नेक्स्ट प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम होता तो 2017ला आलेला होता. आता नंतरचा प्रॉब्लेम घेणार तो 2010ला आलेला प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे? प्रॉब्लेम नंबर 8मध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे? नाही सर. ओके, मला माहिती आहे तो थोडासा डिफिकल्ट होता, पण तुम्ही जेव्हा तेव्हा ट्राय करणार आहात ना तेव्हा तुम्ही 100% ॲक्च्युली सॉल्व करू शकता. स्वतः प्रयत्न करा, जोपर्यंत स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आहे. ओके, स्वतः प्रयत्न करा तेव्हा ते तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. हा थोडासा अजून वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, एकदम छोटासा प्रॉब्लेम दिसतोय पण आपल्या त्या जरी छोटा असला तरी सुद्धा आपल्याला थोडासा नवीन प्रकारचा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली कसं असतं, जरी सिम्पल जरी असेल ना पण कधी ते सॉल्व केलेलं नसेल ना तर ते डिफिकल्ट वाटतं. तर तीच ही ते गोष्ट आहे. म्हणजे हा जो आधीचा जो प्रॉब्लेम घेतलेला आहे तो काय खूप डिफिकल्ट आहे असं म्हणत नाही मी, पण तो इतर प्रॉब्लेमपेक्षा वेगळा आहे त्यामुळे तो डिफिकल्ट झालेला आहे. सेम सिच्युएशन या प्रॉब्लेमबाबत सुद्धा आहे. आधीचे जे आपण 5 ते 6 प्रॉब्लेम घेतले ते कॉमन का प्रॉब्लेम, कारण ते प्रत्येक एक्झाममध्ये तशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे मॅक्झिमम 90% प्रॉब्लेम त्या वरच्या 2 प्रॉब्लेमसारखे येतात आणि रिमेनिंग जे प्रॉब्लेम आहेत 10% प्रॉब्लेम, तर हे जे शेवटचे मी 2-3 प्रॉब्लेम घेतो ना त्यातले प्रॉब्लेम येऊ शकतात. पण कधी यातला कधी प्रॉब्लेम आला तर तो 100% एक्झामला पडणार आहे ना. कधी 15 मार्काचा प्रॉब्लेम, कधी नवीन मेथडचा कधी प्रॉब्लेम आला तर तो त्याचे चान्सेस होते येण्याचे 10%, पण तो एक्झाममध्ये आला म्हणजे तो 100% पडला ना शेवटी. जरी 10% जरी चान्सेस असले तरी सुद्धा तो एक्झाममध्ये आला म्हणजे तो 100% आपल्याला सॉल्व करायचा आहे. 15 मार्क्सचा प्रॉब्लेम का 20 मार्क्सचा प्रॉब्लेम. आता ॲक्च्युली तुमचं क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये मला वाटतं 15 मार्क्सचा एक प्रॉब्लेम आहे. ओके, तर 15 मार्क्सला कधी प्रॉब्लेम आला नवीन प्रकारचा तर तो तुम्हाला त्या पद्धतीचा सॉल्व करायचा आहे. म्हणून जेवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सांगितलेले तुम्हाला तेवढ्या प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला आला पाहिजे अशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशन करा. ओके, आता नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. व्हेरिएबल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट टू सेल्स इज 70% आहे. आता व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो 75% आहे, 70% आहे, तर PV रेशो किती असणार आहे? 30%. ओके, ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. BEP जेव्हा तुमचा 60% असणार आहे तेव्हा MS किती असणार आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी किती असणार आहे, MOS किती असणार आहे? 40%. ओके, आपल्याला फिक्स कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगितलेलं 75% ऑफ सेल्स कॅपॅसिटीला. ओके, तर आता ह्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व करताना तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला PV रेशो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, PV रेशो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्या PV रेशो वरून आपण
ब्रेक इवन पॉईंट आपण फाइंड आउट करू शकतो, कारण तुम्हाला फिक्स कॉस्ट माहिती आहे. ओके, ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करू शकले तर ब्रेक इवन पॉईंट 60% आहे, त्यावरून तुम्ही 100% सेल फाइंड आउट करू शकता. 100% सेल्सवरून तुम्ही 75% सेल्स फाइंड आउट करू शकता, आणि 75% तुमचे सेल्स फाइंड आउट झाले का त्याचा तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. सिक्वेन्स समजला काय करायचं आपल्याला? फर्स्ट आपल्याला ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करायला लागेल. पहिल्यांदा आपला पी व्ही रेशो आपला फाइंड आउट करायला लागेल, तो 30% येईल. नंतर त्यावरून आपण ब्रेक इवन पॉईंट आपण फाइंड आउट करणार आहोत. 90,000 डिवाइड बाय 30% इज इक्वल टू ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट होईल. तो ब्रेक इवन पॉईंट 60% आहे, त्यावरून आपण टोटल सेल्स आपण फाइंड आउट करू शकतो 100%. त्या 100% सेल्सवरून आपण 75% सेल्स फाइंड आउट करू शकतो, आणि त्याचा आपण प्रॉफिट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, क्लिअर आहे? आपण तीच आता सिक्वेन्स आता इथे यूज करणार आहोत. ओके, प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम डिफिकल्ट होत आहे तर गिवअप करू नका, नाही तर असं होतं बऱ्याच वेळेस की प्रॉब्लेम डिफिकल्ट वाटायला लागले तर लक्ष द्यायचं सोडून देतात. ओके, तर तसं करू नका. जेवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम घेतो तेवढ्या प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम आला पाहिजे, अशा पद्धतीने प्रिपरेशन तुमचं झालं पाहिजे, तर तुम्ही 60 आउट ऑफ 60 मार्क्स मिळवू शकता. ओके, आपल्याला 60 आउट ऑफ 60 मार्क्स मिळवायचे. ओके, आता मी नेक्स्ट लेक्चरला थोडंसं ते डिस्कस करेन ॲक्च्युली. ओके, त्या रिलेटेड ॲक्च्युली 60 आउट ऑफ 60 मार्क्स रिलेटेड. ओके, आता आपण पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी व्ही रेशो. आता मी ते जास्त मेन्शन करत नाही, तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित मेन्शन करू शकता. पी व्ही रेशो इज इक्वल टू किती येईल आपला? 30% येईल. सॉरी 30% तुमचा पी व्ही रेशो येईल. व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती आहे? व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो तो आता मेन्शन करत नाही, ॲक्च्युली 70% दिलेला आहे. आपण BEP आपण फाइंड आउट करूया. BEP फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करणार आहोत? फिक्स कॉस्ट 90,000 डिवाइड बाय 30 इंटू 100. ओके, 30,000 रुपीज, सॉरी 3 लाख रुपीज. तुमचा BEP किती फाइंड आउट झाला? 3 लाख रुपीज. आता हे जे 3 लाख रुपीज आहेत ते किती पर्सेंट आहेत? 60% आहेत. ओके, त्यामुळे ही जी अमाऊंट आहे ती 60% आहे. तुम्हाला 100% अमाऊंट फाइंड आउट करायचे म्हणजे आहेत सेल्स. 100% अमाऊंट म्हणजे तुमचे सेल्स आहेत. तर ही जी अमाऊंट आहे ते 60% आहे, म्हणून डिवाइड बाय 60 इंटू 100 कराल, तुम्हाला 100% अमाऊंट फाइंड आउट होईल. एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगितलं, 5 आंबे आहेत, त्याच्या 20% आंबे म्हणजे सॉरी तुम्हाला 5 आंबे आहेत म्हणून सांगितलं नाही, पण तुम्हाला काय सांगितलं? 2 आंबे आहेत ते 20% आहेत. 2 आंबे आहेत ते 20% आहेत, तर 100% किती आंबे असतील? तर तुम्ही कसं फाइंड आउट केलं? 2 आंबे ते 20% आहेत, तर 100% म्हणजे किती आंबे असतील? 2 आहेत ते 20% आहेत, तर 100% म्हणजे किती असतील? आपल्याला काय करायला लागेल त्यासाठी? 2 डिवाइड बाय 20 इंटू 100. 100% किती असतील? 10 असतील. 10च्या 20% फाइंड आउट करा, आन्सर 2 येईल. तेच मी इथे फाइंड आउट केलं, तर तोच फॉर्म्युला मी इथे यूज केलेला आहे. हे 60% अमाऊंट आहे, ही अमाऊंट किती आहे? 60% अमाऊंट आहे. ही अमाऊंट किती? 60% आहे. मला 100% अमाऊंट पाहिजे, तर 100% अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी काय करणार मी? 3 लाख डिवाइड बाय 60 इंटू 100 इज इक्वल टू तुम्हाला 100% अमाऊंट फाइंड आउट होणार. इथे मी तेच केलं ना. 2 डिवाइड बाय 20 इंटू 100 इज इक्वल टू तुम्हाला 10 अमाऊंट फाइंड आउट झाली, ती किती आहे? 100% अमाऊंट आहे. 10 म्हणजे किती? 100% आहे. ओके, तर मी सेल्स फाइंड आउट करू शकतो. सेल्स तुमचे किती? 100% आहेत. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचे? 75% अमाऊंट फाइंड आउट करा. 75% का फाइंड आउट करा? कारण तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट करायचा 75%ला, म्हणजे 5 लाख इंटू 75%. 75% अमाऊंट किती येईल? 3,75,000. ओके ओके, आता हे 75% लेवलला सेल्स किती आहेत तुमचे? 3,50,000. आता मी फक्त स्टेटमेंट यूज करतो, ते स्टेटमेंट फक्त इथे मेन्शन करणार आहे, तुमचा आन्सर फाइंड आउट होणार आहे. ओके, तुमचे सेल्स किती आहेत? 3,75,000. ओके, आता पी व्ही रेशो 30% आहे, म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती आहे? इंटू 70%. ओके, इज इक्वल टू कंट्रीब्युशन तुम्ही मायनस करून सुद्धा फाइंड आउट करू शकता, किंवा तुम्ही मल्टिप्लाय करून सुद्धा फाइंड आउट करू शकत होता, इंटू 30%. दोन्हीने आन्सर सेमच येणार आहे.
ओके, फिक्स कॉस्ट आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दिलेली आहे 90,000. प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी ओके, प्रॉफिट तुमचं फायनल आन्सर फाइंड आउट झालं 22,500 प्रॉफिट. ओके, प्रॉब्लेममध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, पहिल्यांदा कॅपॅसिटी सेल्स फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. तर कॅपॅसिटी सेल्स आहेत आपल्या 100%ला जेवढे सेल्स होतात तेवढे कॅपॅसिटी सेल्स, म्हणजे हे तुमचं पहिलं आन्सर होतं. ओके, आणि नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं अल्सो कॉम्प्यूट द प्रॉफिट ॲट 75% ऑफ द कॅपॅसिटी सेल. मग याच्या 75% ऑफ कॅपॅसिटी सेल किती आहे 3,75,000. त्यावरून आपण प्रॉफिट आपण फाइंड आउट केला 22,500. ओके, हे तुमचा फायनल आन्सर आहे. कोणाला कन्फ्युजन? ओके, समजत नसेल तर रिवाईज करा. यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करणार आहे तेव्हा तुम्ही बघून तुम्ही रिवाईज करू शकता. मी लास्ट प्रॉब्लेम घेतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपला न्यू टॉपिक चालू करायचा मार्जिनल कॉस्टिंगचाच मॅनेजरियल डिसिजन. ओके, हा नेक्स्ट ॲक्च्युली एप्रिल 2012ला आलेला प्रॉब्लेम आहे. एप्रिल 2012. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. व्हेरिएबल कॉस्ट सेम प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, आधीचा जो प्रॉब्लेम होता तसाच प्रॉब्लेम. बघा, हा 2010ला प्रॉब्लेम आलेला होता, तोच प्रॉब्लेम सेम रिपीट झालेला आहे 2012ला. ओके, त्यामुळे जे प्रॉब्लेम आधी झाले ते रिपीट होत राहतात. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. रेशो ऑफ व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स 80% आहे, म्हणजे पी व्ही रेशो किती असणार आहे 20%. ब्रेक इवन पॉईंट ऑकर ॲट 60% ऑफ सेल्स कॅपॅसिटी. ओके, फिक्स कॉस्ट दिलेली आपल्याला 3,00,000 रुपीज. तर सेम आत्ता जेवढ्या आपण गोष्टी केल्या तेवढ्याच गोष्टी करायच्यात आणि आपल्याला हे शेवटची ॲक्च्युली हे आपण फाइंड आउट करू शकतो. ॲक्च्युली आता पी व्ही रेशो आपण आता तुम्ही इथे डायरेक्ट मेन्शन करू शकता व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो इज इक्वल टू 80%. देअर फॉर पी व्ही रेशो इज इक्वल टू 20%. डायरेक्टली तुम्ही मेन्शन करू शकता, त्याच्यासाठी काय वेगळं कॅल्क्युलेशन करून दाखवण्याची गरज नाही आहे. ओके, पी व्ही रेशो किती येईल 20% येईल. ओके, फर्स्ट आन्सर तुमचं फाइंड आउट झालं. नेक्स्ट सेल्स ॲट ब्रेक इवन पॉईंट. ओके, सेल्स ॲट ब्रेक इवन पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण पी व्ही रेशो तुम्हाला ऑलरेडी फाइंड आउट झालेला आहे. बी ई पी तुम्हाला आता फाइंड आउट करायचे आहे. ओके, बी ई पी तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे बीईपी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे तुम्हाला काय फॉर्म्युला यूज करायचा आहे, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. फिक्स कॉस्ट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ऑलरेडी 3,00,000 रुपीज. फिक्स कॉस्ट 3,00,000 डिवाइड बाय 20 इंटू 100. बीईपी येते 15,00,000 रुपीज. ओके, थर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचं सेल्स अँड प्रॉफिट ॲट 100% सेल कॅपॅसिटी. आता 100% सेल्स कॅपॅसिटीसाठी आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बीईपी किती पर्सेंट कॅपॅसिटीला आहे 60% कॅपॅसिटीला आहे. तर 100% सेल्स कॅपॅसिटी किती असणार आहे सेल्स ॲट 100% कॅपॅसिटी किती असणार आहे 15,00,000 डिवाइड बाय 60 इंटू 100. 25 lakhs. ओके, नाईस, व्हेरी नाईस. 75 lakhs. ओके, 75 lakhs रुपीज आपले सेल्स येत आहेत. ओके, म्हणून 25 lakhs आपले सेल्स येत आहेत. ओके, 25 lakhs लेस व्हेरिएबल कॉस्ट. आपल्या पी व्ही रेशो माहिती आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो तर प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे 80% इंटू 80 डिवाइड बाय 100. 20 lakhs. कंट्रीब्युशन सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. फिक्स कॉस्ट आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे 3,00,000. प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. ओके, कोणाला कन्फ्युजन? दोन्ही गोष्टी आपण फाइंड आउट केल्या. आपल्याला काय सांगितलेलं 100% कॅपॅसिटी सेल किती आले 25 lakhs. ओके, प्रॉफिटसुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं, तर प्रॉफिट आला 2,00,000 रुपीज. आता पॉईंट नंबर 4 लास्ट उरलेला आहे तो तुमचा 4:15ला लेक्चर आहे ना नेक्स्ट. ओके, नाही सर ते ते कॅन्सल झालं. कॅन्सल झालं का? ओके, ठीक आहे, आपण कंप्लीट करूया. प्रॉफिट ॲट 75% ऑफ सेल्स कॅपॅसिटी. आता परत आपल्याला 75% सेल्स कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायला लागेल.
ओके, तर सेल्स ॲट आता इथे 100% कॅपॅसिटी आपण फाइंड आउट केलेलं होतं. आता पुन्हा 75% कॅपॅसिटी सांगा किती असेल 75% कॅपॅसिटी सेल्स. $18,75,000. आता तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी स्टेटमेंट न प्रिपेअर करता सुद्धा फाइंड आउट करू शकता. सांगाल कसं प्रिपेअर करू शकता तुम्ही? ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे तसं आधीच्या ओल्ड प्रॉब्लेममध्ये, पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही ते फाइंड आउट केलेलं आहे. असं स्टेटमेंट आत्ता आपण ह्या प्रॉब्लेममध्ये ह्या थर्ड पॉईंटला आपण काय केलं, स्टेटमेंट प्रिपेअर केलं आणि प्रॉफिट फाइंड आउट केलं, बरोबर आहे. तर आता मला स्टेटमेंट प्रिपेअर नाही करायचं आहे, मला प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. 2 फॉर्म्युले तुम्हाला यूज करायला लागतात, ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला सेल्स माहिती आहे, सेल्सवरून पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट करा, नंतर मग प्रॉफिटवाला फॉर्म्युला यूज करा. इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो. ओके, कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो. सेल्स किती आहेत? 18,75,000 इंटू पी व्ही रेशो आपला किती आहे? 20%. किती आलं कंट्रीब्युशन? 3,75,000. आणि प्रॉफिटसाठी सेकंड फॉर्म्युला यूज करा. प्रॉफिटसाठी काय फॉर्म्युला आपण यूज करू शकतो? प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. सेल्स ओके, प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट आपली किती आहे? 3 लाख. ओके, हे रुपीजमध्ये आपले फाइंड आउट होते. ओके, आपलं हे आन्सर आपलं फाइंड आउट झालं. प्रॉफिट इज इक्वल टू 75,000. मी तीच व्हॅल्यू इथे मेन्शन करतो ॲक्च्युली, 18,75,000 व्हेरिफिकेशनसाठी. ओके, व्हेरिफिकेशनसाठी फक्त इथे किती? 18,75,000. बघा 75,000 प्रॉफिट येतो आहे, बरोबर आहे. स्टेटमेंट कधी प्रिपेअर केलं तरी सुद्धा 75,000च प्रॉफिट आला असता. आणि हा 2 फॉर्म्युले यूज करून आपण केलं. पहिल्यांदा कंट्रीब्युशन फाइंड आउट केलं, नेक्स्ट आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज केला. प्रॉफिट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. ओके, मार्जिनल एकदम इझी आहे, फक्त कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचं आणि फॉर्म्युला सर्व माहिती पाहिजे. फॉर्म्युल्यामध्ये कधी कन्फ्युजन असेल तर अजिबात नाही सॉल्व करू शकत, खूप डिफिकल्टी येतील. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे? आता लास्ट प्रॉब्लेम होता आपला, बेसिकमधला लास्ट प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. बेसिक म्हणजे आपला फर्स्ट जे मार्जिनल कॉस्टमधला होता त्याच्यामध्ये. आता मॅनेजरियल डिसिजन आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत. तिथे 8 to 9 डिसिजन्स आहेत, त्या डिसिजन घेतल्या जातात. म्हणजे मेक ऑर बाय डिसिजन, आपण ते प्रोडक्ट कंपनीमध्ये प्रोड्यूस करायचं का बाहेरून परचेस करायचं. एक्सपोर्ट डिसिजन, प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं का लोकल मार्केटला सेल करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी काही एक्स्ट्रा ऑफर आली तर ऑफर ॲक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची. काही अशा डिसिजन्स आहेत. किंवा प्रोडक्ट मिक्सच्या डिसिजन आहेत, कुठला प्रोडक्ट कंटिन्यू ठेवायचा, कुठला स्टॉप करायचा, कुठला क्लोज करायचा, कुठल्या प्रोडक्टचे जास्त युनिट सोल्ड करायचे. ओके, ते काही डिसिजन्स आहेत, ते डिसिजन्स आपण नेक्स्ट आपण टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत, मॅनेजरियल डिसिजन. ओके, कोणाला काय कन्फ्युजन? नो सर. नाही सर. सर हां, सर आपले जे लेक्चर्स आहेत ते युट्यूबला म्हणजे बाकी सगळे टाकलेले आहेत का? म्हणजे ऍक्च्युली एक मी लेक्चर बघितलं, फर्स्ट लेक्चर. हो सगळे टाकलेले आहेत लेक्चर. आतापर्यंत जेवढे टाकलेले आहेत का? तुम्ही जेव्हा ओके. यूट्यूबला जेव्हा ओपन कराल ना, तेव्हा माझं चॅनल ओपन करा. चॅनलमध्ये प्लेलिस्ट बघा, प्लेलिस्टमध्ये मार्जिनल कॉस्टिंगची जी टोटल आता 5 व्हिडिओ दिसत आहे सर त्याच्यामध्ये. हां बरोबर, ते एक जो लेक्चर होता ना त्याच्या मी 3 लेक्चर केले. एक लेक्चरचे ॲक्च्युली 3 प्रॉब्लेम होते, तर मी 3 वेगवेगळ्या कट करून ते अपलोड केलेले होते, त्यामुळे ते 5 दिसत आहेत. आपले तसे लेक्चर मला वाटते 4 लेक्चर झाले. हा 4था लेक्चर आहे म्हणजे. तर ह्या हा लेक्चरची सर, म्हणजे ते पहिला जो आहे तो 1 तासाचा आहे, बाकी म्हणजे तो कट करून ते 18-20 मिनिटाचे असे आहेत. हां बरोबर, आपले ॲक्च्युली तसे किती लेक्चर झाले? 3 ऑलरेडी झालेत, हा 4था लेक्चर आहे. तर मला वाटतं आपल्या 5 व्हिडिओ असतील तिथे. पहिल्या लेक्चरची 1 व्हिडिओ, हो 5 व्हिडिओ आहेत सर. हां दुसऱ्या लेक्चरच्या 3 व्हिडिओ आणि तिसऱ्या लेक्चरची 1 व्हिडिओ, अशा झाल्या 4 व्हिडिओ, 5 व्हिडिओ झाल्या. आणि ही 1 व्हिडिओ आता अपलोड होईल त्याच्यामध्ये. ओके 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 सर. ओके सर. थँक्यू. ओके, तर स्टॉप करूया. कोणाला काही कन्फ्युजन असेल ते विचारू शकता. नो थँक्यू सर. वाटलं ना. मग वाटलं मिळू सर. किती जणांनी मिळवलेत 100 आउट ऑफ 100 मिळालेले आहेत असं कोण आहे का? सर 100 नाही मिळाले, पण 70 पर्यंत मिळाले. ओके, 75 पर्यंत जर मिळाले.